पहिला चेंडू फुलटॉस चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, धावचीची संधी नाही, एकाच धावाने संतुष्ट राहावं लागणार. श्री गणेश होते हरिओम या संघाचा 1 चेंडू आणि 1 धावा. जर का हरिओम संघ महत्वाची मॅच असणार आहे, हा सामना जिंकला तर कुठेतरी या स्पर्धेत अजून स्वतःचं अस्तित्व जिवंत राहणार आहे, नाहीतर एक हाती तिसरा विजय घेणार आहे तो ओम साई मनवेलपाडा. चला महत्वाची मॅच असणार आहे. हलक्या हाताने खेळला फटका, एकेरी धावेने धावसंख्या पुढे सरकताना 2 चेंडू 2 धावा. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू होता, लॉंग ऑफच्या दिशेने खेळलेला हा फटका. 3 चेंडू 3 धावा. तीन चेंडू 3 धावा. हरिओम संघ जर का या सामन्यात या स्पर्धेत स्वतःचं अस्तित्व टिकवायचं असेल तर हा सामना खूप महत्वाचा आहे. आणि ओमसाई मनवेलपाडा, आणि आता काय घडलंय, सरळ जाऊन चेंडू आदळला, यष्टांना दांडी गोल केलेली आहे. देऊया डीजेला एक संधी. कमॉन डीजे. चार चेंडू 3 धावा. साहिल गोलंदाजी मारावर विचार केला. VPL मध्ये एक वेगवान गोलंदाजी त्याच्याकडून दिसली, ती छाप सोडली होती त्यांनी स्वतःच्या नावाची श्री स्पोर्ट या संघाकडून खेळताना. बेट करतो बॅट्समॅनला, कुठेतरी पूर्णपणे बेट करतो अजय, कुठेतरी पूर्णपणे बेट झाला आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. 5 चेंडू 3 धावा. 5 चेंडू 3 धावा. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, सुंदर क्षेत्ररक्षण होते आपल्या संघासाठी. 3 धावा कुठेतरी रोखल्या. साहिलचं कुठेतरी लक्ष नव्हतं, जर का लक्ष असतं तर अजून एक धावच्या रूपात गडी बाद झाला असता. देऊया डीजेला एक संधी. पहिलं षटक संपलेलं आहे, धावसंख्या आहे तिथे 4. डीजे किरण चला सामन्याच्या दिशेने वळा. स्वराज्य प्रीमियर लीग चालू आहे. विरार क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत आपल्याला 5 दिवस स्वराज्य प्रीमियर लीगच्या माध्यमातून क्रिकेटचा महासंग्राम हे जो मुख्य जर का बघायला गेलं ना, राजेश जगतापजी आणि मारुती पेडणेकर यांच्याकडे या स्वराज्य प्रीमियर लीगसाठी खूप मेहनत घेतलेली आहे. ग्राउंड पण तसा दिसलं आपल्याला. आणि हे लीग या लीगचा विचार केला ना तर ही लीग आधीपासूनच, ज्या वर्षी पहिलं वर्ष झालं त्या पहिल्या वर्षापासूनच ही लीग गाजलेली आहे विरार क्रिकेट असोसिएशन मध्ये. तशी मॅच सुद्धा होतात, ग्राउंड साठी मेहनत असते. नेहमी आपण धावपळ करताना बघतो, राजेशदा आणि मारुतीदा या दोघांना नेहमी आपण धावपळ करताना बघत असतो. आणि ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न झेल टिपला नाही कुठेतरी. धावसंख्या 1 ने पुढे सरकताना धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 6 धावा. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. एकेरी धावेने धावसंख्या पुढे सरकताना धावसंख्या जाऊन पोहोचते ती 7 धावा. 3 चेंडू 7 धावा. 3 चेंडू 7 धावा. मयूर चेंडूवर होतो, वेगवान फेकीसाठी ओळखला जाणारा मयूर आहे. आणि एकेरी धाव्याने संतुष्ट राहावं लागणार आहे हरिओम या संघाला. एकेरी धाव्याने धावसंख्या जाऊन बसते 4 चेंडू 8 धावा. चला 4 चेंडू 8 धावा. काय गोलंदाजी दिसते मित्रांनो, काय गोलंदाजी दिसते सतीश याच्या माध्यमातून. 5 चेंडू 9 धावा. पूर्णपणे दोन्ही फलंदाजांना कुठेतरी हात खोलण्याचा प्रयत्न करत आहे, पण पूर्णपणे दोघांना बांधून ठेवलेला आहे. 5 चेंडू 9 धावा. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू मार्गस्थ असताना धावसंख्या झाली आहे ती 9 रन ऑन बोर्ड. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होते. या क्षेत्ररक्षक कुठेतरी लेझी फील्ड करताना दिसला आणि चेंडू गेलाय चौकार, सीमा रेषा पार. देऊया डीजेला एक संधी.
डीजे. चला उपस्थित साई संघाच्या कर्णधारांना विनंती आहे, स्पर्धेच्या प्रवेशा फी बद्दल काही फॉर्मॅलिटी असतील त्या येऊन पूर्ण करायच्या आहेत. समालोचन कक्षाकडे येऊन फॉर्मॅलिटीज पूर्ण करायच्या आहेत. आणि पीसीसीचा कर्णधार यांनी आयोजन कमिटीकडे थोडा संपर्क साधायचा आहे. पीसीसी कर्णधार. चला चला चला, ज्या षटकांची सर्व प्रेक्षक वर्गाला आतुरता असते ते षटक आलेलं आहे. पॉवर प्ले षटक. पॉवर प्ले षटकांमध्ये पॉवरफुल बॅटिंग दिसणार आहे का? पॉवर प्लेचं षटक आहे हे. 5 इन अँड 5 आउट असा हा पॉवर प्लेचा नियम आहे. सर्कलच्या आतमध्ये 5, सर्कलच्या बाहेर 5. मैदानाच्या आतमध्ये खेळाडू आहेत 10. 13, 2 ओव्हर 13. आणि आमचे टायमर भाऊ, टायमर किती? 7 मिनिटं झाल्यात. 7 मिनिटं झाल्यात. लवकर घाई करायची. ओमसाई मनवेलपाडा. सुंदर चेंडू होता, वेगवान चेंडू होता, पण अतिरिक्त पंचांकडून घोषित करण्यात आला. एकेरी धावेने धावसंख्या पुढे सरकताना धावसंख्या आहे 14. नॉन स्ट्राईक एंड वरतून आवाज आलेला वाईड आहे. पुन्हा एकदा वाईड 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 अशा 2 लगातार वाईड. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 15. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. धावची संधी. धावची स्वरूपात गडी बाद. देऊया डीजेला तुझा डोंगर, आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगानं सजवला. आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगानं सजवला. आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगानं. धावचीची संधी. पंचांकडे दाद मागितली तर डायरेक्ट हिटचा, पण डायरेक्ट हिट नाही लागलेला आहे. धावसंख्येचा विचार केला तर पॉवर प्लेचा षटक आहे. पॉवरफुल बॅटिंग अजून तरी आली नाही. 3 चेंडू हाताळले आतापर्यंत. धावसंख्या जाऊन पद्धती 16. पॉवर प्लेचा षटक आहे. अजून 3 चेंडू मार्गस्थ आहे. हरिओम संघ स्वतःचं अस्तित्व या स्पर्धेत टिकवून ठेवायचं असेल तर हा सामना जिंकणं खूप महत्वाचा असणार आहे. चेंडू जातोय समालोचन कक्षाच्या डाव्या बाजूला डिक्लेअर झोन मध्ये. धावसंख्या 1 पुढे सरकताना धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 17. 4 चेंडू आतापर्यंत झाले. धावसंख्या झाली आहे ती 17. धावा. सुंदर गोलंदाजी. चेंडू डायरेक्ट यष्टांवर जाताना. काय वेगवान गोलंदाजी आहे. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 18. ॲज इट इज करंट रन रेट 6च आहे. पण गाडी कुठेतरी फास्ट चालवायला. एवढ्या स्लो गाडी चालणार नाही. या स्पर्धेत 10 खेळाडू खेळतात. त्यात 1 षटक तुम्हाला बेनिफिट आहे पॉवर प्लेचं. आणि टी चौकार आहे मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या झाली आहे ती 18. चला हरिओम संघ, साजन आणि अनुप अजूनही मैदानाच्या आतमध्ये सज्ज आहेत. शेवटच्या षटक हाणामारीचं षटक बनेल का? मयूर चेंडूवर येतो आणि काय काय घडते. धावचीची संधी. संधीचं सोनं करून दाखवलं. धावचीच्या रूपात गडी बाद. तंबूच्या दिशेने जाता दिसणार आहे साजन आपल्याला. आणि गाणं वाजवणार साजन माझा. थँक्यू.
एक चेंडू आतापर्यंत झालाय. तिसऱ्या षटकातील धावसंख्या आहे तिथे 19. आणि वाईटचा कॉल आला. अतिरिक्त धावफलकात ऍड होताना धावसंख्या जाऊन पोहोचली 20. पुन्हा एकदा धावचीची संधी, पण थ्रो जरा टप्पा आला. फुलटॉस होता धावची रूपात नक्कीच गडी गाद असता. चला धावसंख्येचा विचार केला तर आतापर्यंत चौथ्या षटकातील 2 चेंडू हाताळून झाले आहेत आणि धावसंख्या आहे तिथे 2-1-21 आणि फुलटॉस चेंडू होता. फुलटॉसचा पुरेपूर असा फायदा दिसला नाही, पण थ्रो काय होता. तीन चेंडू 22 धावा. स्पर्धेच्या प्रवेशा फी बद्दल काही फॉर्मॅलिटी असतील त्या आयोजन कमिटीकडे येऊन पूर्ण करायच्यात. आणि चेंडू गेला सीमारेषा बाहेर. षटकाराच्या देऊया डीजेला पुन्हा एकदा संधी. डोंगर त्यानु माईचा मंदिर आडवा, डोंगर त्यानु माईचा चला आम्ही आधीच सांगितलं होतं दुपारी जेव्हा 4 वाजता स्पर्धेचे नियम जर का कोणाला समजले नसतील तर आयोजन कमिटीकडून नियम विचारला. पीक ग्राउंडच्या आतमध्ये बॅट चेंज केली तर 2 रनची पेनल्टी लागलेली आहे. हरिओम या संघाला पेनल्टीच्या सामोरे जावं लागलं. 4 चेंडू झाले आहेत आणि 22 धावा आणि नो चेंडू आलेला आहे. नो चेंडू. आता नोचाच काय असेल माहितीये का, स्वराज्य प्रीमियर लीग. चला नो चेंडू आला आणि नो आणि पुढचा चेंडू असणार आहे स्वराज्य प्रीमियर लीग आहे सुपर हिट आणि याच्या पुढचा येणारा चेंडू असणार आहे फ्री हिट. नो होता, फ्री हिट होता, पण पुरेपूर कुठे फायदा असा दिसलाच नाही हरिओम या संघाकडून. आणि पहिल्या इनिंगच्या शेवटच्या चेंडू धावसंख्या आहे तिथे 23. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मयूर येतोय आणि वेगवान फेकीसाठी हा ओळखला जातो. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 2-4-24. 24 धावा झाल्या होत्या हरिओम या संघाच्या आणि क्रीजच्या ग्राउंडच्या आतमध्ये तुम्ही बॅट चेंज केली तिकडे तुम्हाला 2 रनची पेनल्टी लागली. 22 आणि 23चं टार्गेट आहे पेनल्टी कट करून 23 रनचं टार्गेट असणार आहे. ॲज इट इज इझी मनवेलपाडा 24-23चं इक्वेशन. ऐकूया डीजे कडून एक सुमधीर संगीत. आम्हा फिकीर कशाची नाही रमाची एक विरा पाठीशी हाय. चला नेक्स्ट मॅच पीसीसी वर्सेस वरद विनायक. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे त्यांनी आधी समालोचन कक्षाकडे यायचे. दोन्ही संघाचे कर्णधार पीसीसी आणि वरद विनायक. चला मॅचच्या दिशेने वळूयात.
24-23 ओम साई मनवेलपाडा. आणि जर हरिओम संघ स्वतःचं अस्तित्व या स्पर्धेत SPL स्वराज्य प्रीमियर लीग मध्ये टिकवायचं असेल तर सामना जिंकणं महत्वाचं. आणि श्री गणेश होतोय ओम साई या मनवेलपाडा संघाचा एका धावेने. PCC आणि वरद विनायक दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे त्यांनी आधी समालोचन कक्षाकडे यायचं आहे. PCC आणि वरद विनायक यानंतरची होणारी मॅच असणार आहे. चला 6 संघ उपस्थित, 6 संघ, 6 संघांच्या कर्णधारांना विनंती आहे स्पर्धेच्या प्रवेशा फी बद्दल काही फॉर्मॅलिटी असतील त्या आयोजन कमिटीकडे येऊन पूर्ण करायच्या आहेत. उपस्थित 6 संघांना वारंवार सूचना देण्यात आले स्पर्धेच्या प्रवेशा फी बद्दल फॉर्मॅलिटी असतील आयोजन कमिटीकडे येऊन प्लीज पूर्ण करा. उपस्थित 6 संघ आणि 6 संघाच्या कर्णधारांना वारंवार सूचना देण्यात आल्या आयोजन कमिटीकडनं. नवजीतची संधी फक्त हरिओम संघाकडे आता फक्त संधी आहे. हा प्लीज मला वैयक्तिक कोणत्या संघाचं नाव घ्यायला नका लावू. मलाही बरोबर ते वाटणार नाही. मला आयोजन कमिटीकडून वारंवार सूचना येते स्पर्धेच्या प्रवेशा फी बद्दल फॉर्मॅलिटी असतील त्या येऊन पूर्ण करा. तुम्ही एक मोठी स्पर्धा खेळताय स्वराज्य प्रीमियर लीग विरार क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत आयोजित केलेली नावाजलेली स्पर्धा जे पहिलं वर्षापासून ही नावाजलेली स्पर्धा जिकडे उद्घाटन झालं ना SPL तर सर्वांचे SPL स्वराज्य प्रीमियर लीग. चला सामन्याच्या दिशेने विचार केला तर मित्रांनो सामना 5 आणि 6चा असा झालेला आहे. 5 बॉल 6. चला ओम साई मनवेलपाडा लवकर मॅच संपवली तर नेट रन रेट नक्की वाढेल आणि DBN लाईव्ह सारखं सर्व ना कॅल्क्युलेट करते. तुम्ही पॉइंट्स टेबल मध्ये बघू शकता लाईव्ह स्क्रीनवरती. पॉइंट्स टेबल बघायचं असेल तर लाईव्ह स्क्रीनवरती तुम्ही बघू शकता. ॲज इट इज तुम्हाला नेट रन रेट साईड पॉइंट्स टेबल दिसते. DBN लाईव्हचा विचार केला ना तर पूर्ण स्वतःचा सॉफ्टवेअर आहे. वरद विनायकचा विचार केला 3 मधून 3 मॅचेस जिंकल्यात. नेट रन रेट 3.417. ओम साई मनवेलपाडा 2 मधून 2 मॅच जिंकलेल्या 4 पॉइंट आहेत. नेट रन रेट 1.875. साई माऊली संघाचा विचार केला 3 मधून 2 मॅच जिंकलेले आहेत. 1 लॉस आहे 4 पॉइंट आहेत आणि नेट रन रेटचा विचार केला तर 1.019. आणि ज्या टॉप 2 असतील त्या टीम होतील SPLच्या टॉप 8 मध्ये जाणाऱ्या पहिल्या 2 टीमा. चला सामन्याच्या दिशेने वळूया. सॉरी SPL नाम बडा काम भी बडा टॉप 10 आहे. स्वराज्य प्रीमियर लीग नाव एवढं आहे ना की पहिल्यांदा मला तरी वाटतं विरार क्रिकेट असोसिएशन मध्ये कोणती स्पर्धा असेल ज्या लीग साठी फॉर्म टाकताच 30 नावं झाली असतील. जसा ग्रुप मध्ये फॉर्म पडला तसा 30 नावं फुल झाली म्हणजे 30 टीमा आपल्याला स्वराज्य प्रीमियर लीग मध्ये खेळताना दिसणार आहे. आणि कोण ठरणार आहे स्वराज्य प्रीमियर लीगचा पर्व तिसऱ्याचा 60,000चा मानकरी हेही बघायला आवडेल. आणि एक आकर्षण चषक आहे मॅन ऑफ द सिरीज मालिकावीरीसाठी स्मार्ट टीव्ही. आणि कोण घेऊन जाणार आहे घरी स्मार्ट टीव्ही आपल्या पुढील नवीन IPLचा हंगाम बघण्यासाठी? कोण घेऊन जाईल स्मार्ट टीव्ही? IPLचा हंगाम नंतरला ICC T20 सुद्धा येणार आहे. नक्की ज्या फॉर्मॅट मध्ये तुम्ही खेळतात ना त्या फॉर्मॅटला अधिवर्ती ना. आजच्या दिवसाचं बघितलं तर आपण टेनिस क्रिकेट खेळतात आणि टेनिस क्रिकेट सुद्धा येणार आहे ISPLच्या रूपात. मोठे मोठे खेळाडू माजी
माझी मुंबईमध्ये 27 लाख मग एक अष्टपैलू खेळाडू करनंबाला गेलेला आहे. ISPL मध्ये माझी मुंबईकडून खेळताना दिसणार एक मोठी स्पर्धा. त्यासाठी खास आकर्षण म्हणून स्वराज्यनी मालिकावीरसाठी टीव्ही म्हणजे जो मालिकावीर असेल ना त्यांनीच ही स्पर्धा बघायची आहे. एक मोठी स्पर्धा असं कुठेतरी कॅल्क्युलेशन आहे. असं तर नाही घडणार की ISPL स्मार्ट टीव्हीचा मानकरी कोण BV एकलव्य मधला असेल. असं घडलं तर काय होईल. अच्छा विकी गोंडस बाळकडे टीव्ही नाही नको. विकीला टीव्ही नको. सध्या एक्झाम चालू आहे. ऑल द बेस्ट तुझ्या एक्झामसाठी. लास्ट इयरला आहे. आणि फुलटॉस चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. सुंदर क्षेत्ररक्षण. चेंडू अडलाय का अडलाय. हरिओम संघ सुंदर क्षेत्ररक्षण करतायत. स्वतःला लढायचं आहे या स्पर्धेत. स्वतःला जिवंत ठेवायचं आहे. तर हा सामना जिंकणं खूप महत्वाचं आहे. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेल्या आहेत त्या 13 13 धावा. चला 13 या मेराचं समीकरण नाही. कोणाची मॅच होणार आहे. 13 या मेरी 13 या मेरा. हा सामना कोणाच्याकडे जाणार आहे. ओमसाई मनवेलपाडा संघ जिंकला तर तिसरा विजयी असणार आहे. आणि मित्रांनो हरिओम संघ जिंकला तर या स्पर्धेत स्वतःचं अस्तित्व टिकून राहण्यासाठी हा सामना जिंकणं महत्वाचं आहे प्रथमतः. चला घाई करायची मैदानाच्या आतमध्ये. टाइमचा विचार केला तर आतापर्यंत 8.5 मिनिटं झाल्यात. 8.5 मिनिटं 8.5 मिनिटं झाल्यात. घाई करायची आहे हरिओम संघ. चला चला हानामध्ये धावसंख्या झाली ती 13. पहिलाच तुम्हाला 2 रनची एक पेनल्टी लागली तर घाई करायची आहे. 8.5 मिनिटं झाल्यात. फुलटॉस चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू गेलाय घणाघाती चौकार. देऊया डीजेला एक संधी. धावचीची संधी. धावचीच्या रूपात गडी बाद होते. ओमकारच्या रूपात देऊया डीजेला पुन्हा एकदा संधी. अगराने माझ्या मळ्यामंदी घुसशील काय. थँक्यू डीजे. डीजेचा पण मनापासून आभार असेल. खूप सुंदर आपण गीत आयुक्त करणं. आणि माझ्या मळ्यामध्ये येशील का. आता सध्या इकडे आहे ना मी खास आकर्षणाचा उल्लेख केला होता. तर टीव्ही कोणाच्या घरी येणारे सगळे आता विचार करत असतील जे अष्टपैलू खेळाडू आहेत. 2 चेंडू 17 धावा झालेल्या आहेत. हरिओम संघ का ओम साई मनवेलपाडा. पॉवर प्लेचे षटक. हाणामारीचे षटक आहे. काय घडणार आहे या षटकात मित्रांनो बघायला नक्कीच आवडेल. आणि अतिरिक्त वाईड पंच इशारा करताना ओमसाई मनवेलपाडा जर का हा सामना जिंकला तर 6 पॉइंटनी सेकंड नंबरला असतील पॉइंट टेबलला. कारण की वरद विनायक संघाचा नेट रन रेट जास्त आहे तर ते सध्या फर्स्टला आहेत. 3 चेंडू 19 धावा. चला 4 धावा पाहिजे असतील. एक चांगला फिनिश दिसेल का. फिनिशिंग शॉट असेल का. नाही नाही. समालोचन कक्षाकडे स्वीपच्या रूपात ढकललेला डीजे कडे डीजे कडे मारलेला आहे. 4 चेंडू 20 धावा. चला 4 चेंडू 20 धावा. 3 धावा पाहिजे असतील. एकेरी धावाने संतुष्ट राहावा लागणार आहे. 21 to 121 ऑन बोर्ड. 7 बॉल 2. आता 7 बघायला गेलं ना तर ओमसाई मनवेलपाडाकडे आहे. लेग बिफोरची अपील नाही. बॉक्स क्रिकेटमध्ये लेग बिफोरची अपील करू नाही शकत.
6-1 1-6 असतं तर कुठेतरी बघायला आवडलं असतं, पण बॉक्स क्रिकेटमध्ये 1-4 बघायला आवडेल. आणि त्याच ॲज इट इज प्रेशर असतो ना तो 1-1ला. बॉक्स क्रिकेटमध्ये विचार केला ना तर एक बॉल एक कमीत कमीत खेळाडूंना आवडत असेल, पण 1 बॉल 4 असं खूप खेळाडूंना आवडत असेल. त्या दिवशीच बघितलं VPLची पहिली मॅच होती. 6 चेंडूमध्ये 19 धावा पाहिजे होता, तेव्हा एक अष्टपैलू खेळाडूने ते धावा पूर्ण करून दाखवला. पण तिकडे जेव्हा 1-1ची मॅच झाली ना तेव्हा फेसवरती पूर्ण ॲज इट इज प्रेशर होता. तीच जर का 1-4ची मॅच असते ना तर फ्रीली खेळतात. चला 6-1 आणि सर्व खेळाडू सर्कलच्या आतमध्ये. हरिओम संघ लढतोय, पूर्ण शेवटपर्यंत लढा, लढण्याला महत्व आहे. सर्व खेळाडू सर्कलच्या आतमध्ये आहेत. 6-1ची मॅच कोण घेऊन जाणार आहे घरी? चला फक्त पॉवर प्लेला नियम आहे, कंपल्सरी 5 खेळाडू आतमध्ये, बाकी काही नियम नाहीत. ॲज इट इज तुम्ही घेऊ शकता. 6-1चा आणि बॅटची गडा चेंडू गेलाय लॉंग स्टॉप दिशेला. कॉंग्रॅच्युलेशन फ्रॉम थर्ड विन ओम साई मनवेलपाडा अँड हार्ड लक फ्रॉम हरिओम संघ. देऊया डीजेला एक संधी. PCC आणि वरद विनायक मध्ये नेक्स्ट मॅच असणार आहे. या मॅचच्या नाणेफेकीसाठी मी यामध्ये नारायण दासजींना विनंती करीत त्यांनी नाणेफेक करायची PCC आणि वरद विनायक मध्ये होणाऱ्या मॅचची.